अमरावती शहर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक 25 ऑगस्ट रोजी येणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा बदलविण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांद्वारे निवेदन सादर करण्यात आलं। दिनांक 25 ऑगस्ट रविवार रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा ठेवली आहे, परंतु याच तारखेला बँकिंग सेवेसाठी IBPS तसेच राज्य माहिती आयोगाची UPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा पण होणार आहे। वरील परीक्षा वर्षातून एकदाच होतात, त्यामुळे MPSC राज्यसेवा परीक्षा देणाऱ्यांना या परीक्षांना मुकावं लागेल। या अगोदर देखील दिनांक 18 ऑगस्ट रोजी सुद्धा IBPS आणि MPSC ची समाज कल्याणची परीक्षा एकाच दिवशी आल्यानं बऱ्याच विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावं लागलं होतं। तरी महाराष्ट्रातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता या तीनही परीक्षा एकाच दिवशी होणार नाहीत व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या संधींना मुकावं लागणार नाही या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावे ही विनंती अमरावती शहर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी अमरावती शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख, समीर जवानजाळ, संकेत साहू, आकाश गेडाम, अमेय देशमुख, अभिनव तसरे, श्रेयस धर्माळे, शुभम बांबल, सागर वानखडे, धनंजय बोबडे, तेजस चोपडे, सौरभ शेंडे, जय चिंचखेडे, विठ्ठलभाऊ मावंदे, निलेश भाऊ देशमुख, आदेश गायकवाड, गुड्डूभाई हमीद, ओम कुबळे, अर्पित गोरखडे आदी उपस्थित होते। आज आम्ही युवक काँग्रेसतर्फे इथे माननीय मुख्यमंत्र्यांना कलेक्टरांच्याद्वारे निवेदन द्यायला आलो आहेत की दिनांक 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ही शासनाने घोषित केली आहे, परंतु त्याच दिवशी अगोदर घोषित झालेली जी IBPSची परीक्षा आहे बँकिंग क्षेत्रातली ती IBPS आणि राज्य माहिती आयोगाची परीक्षा ह्या तारखा अगोदर डिक्लेअर होत्या, तरीसुद्धा शासनाने पूर्व परीक्षा हे MPSCची 25 तारखेला ठेवली आहे। याही अगोदर मागच्या रविवारी म्हणजे 18 तारखेला IBPS सोबतच महाराष्ट्र शासनाने MPSC द्वारा घेण्यात येणारी समाज कल्याणची परीक्षा ठेवली होती। तर यामुळे विद्यार्थी जे प्रत्येक एक्झामचा फॉर्म भरतात आणि आपल्याला कल्पना आहे की सरकारी सध्या जागा कुठेच निघत नाही आहेत आणि एकाच दिवशी एवढ्या एक्झाम जर शासनाने ठेवल्या तर त्यात विद्यार्थ्यांचं हित नाही आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, कारण त्यांचे पैसे पण वाया जातात आणि त्यांना इतर संधींना मुकावं लागते, एकाच एक्झाम देता येते। त्यामुळे विद्यार्थ्यांचं हे हित लक्षात घेऊन त्यांची संधी वाया जाऊ नये याकरिता ही विनंती, हे निवेदन घेऊन आम्ही आज युवक काँग्रेसतर्फे इथे आलेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर। तर शासनाने याचा विचार करून या परीक्षांच्या तारखा बदलाव्या जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्येक एक्झामला अपिअर होता येईल। अन्यथा ज्याप्रमाणे आपण बघितलं की पुण्या वगैरेमध्ये आता MPSCच्या विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे, त्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन पसरेल याची शासनाने नोंद घ्यावी। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।